उद्घाटनाच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सत्कार आणि गौरव होत आहे। प्रथमतः ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार आणि गौरव, तसंच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या नोट्सचं अनावरण हे करण्यात येत आहे। याकरिता ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा या मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या आजाराने ग्रासलेले असल्याने सन्माननीय आदरणीय भूषण गवई साहेब हे स्वतः डायसवरून खाली येऊन त्यांचं सत्कार आणि त्यांच्या पुस्तकांचं अनावरण करत आहेत। बाकीच्या डिग्नेटरीजनी वरती डायसवर राहावं अशी मी त्यांना विनंती करतो। इचलकरंजी येथील ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचं जीवन म्हणजे लढण्याची जिद्द। तरुण वयात असाध्य अशा मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारानं त्यांचं शरीराच्या संपूर्ण हालचाली बंद झाल्या आणि त्या पूर्णतः विकलांग झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही। शिवाजी विद्यापीठातून LLM आणि LLB ह्या दोन्ही परीक्षांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं। सेट आणि नेटची परीक्षाही त्या अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या। शरीर अधिकाधिक दुर्बल होत असतानाही शिवाजी विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं। पुढे LLB, CA आणि CS ह्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासेस त्यांनी सुरू केले। त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी वकील, यशस्वी न्यायाधीश, CA आणि CS आहेत। आता या संपूर्ण त्यांचं शरीर पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्यांनी हालचाल पूर्णपणे बंद केलेली आहे। असं असतानाही LLBच्या विद्यार्थ्यांसाठी 40पेक्षा अधिक विषयांच्या नोट्स त्यांनी तयार केल्या। बार काउन्सिलने त्याची दखल घेतली आणि आजच्या ह्या आनंद सोहळ्यामध्ये त्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या नोट्सचंही प्रकाशन आदरणीय नामदार सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला प्रसिद्ध करताना अतिशय आनंद होत आहे। त्या नोट्स लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लॉ ऑफ टॉर्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पार्ट 1, फॅमिली लॉ पार्ट 1, कॉन्स्टिट्यूशनल लॉ पार्ट 1 अशा प्रकारच्या असून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। मी आदरणीय गवई साहेबांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो की त्यांनी स्वतः डायसवरून जाऊन ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सन्मान आणि गौरव केलेला आहे। या सत्काराबरोबरच अनिकेत कसबेकर यांना विनंती करतो की त्यांनी लगेच डायसवरती यायचंय। अनिकेत जाधव कसबेकर। धन्यवाद साहेब। मी पुन्हा एकदा भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बांधकाम व्यावसायिक श्री अनिकेत जाधव कसबेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार करावा। श्री अनिकेत जाधव कसबेकर हे कोल्हापुरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक असून अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी राधाबाई बिल्डिंग आणि अन्य 2 इमारती खंडपीठासाठी सज्ज केल्या। दर्जेदार बांधकाम करत असतानाच दोन्ही वास्तूंचा ऐतिहासिक मूल्य आणि वारसा त्यांनी जपला जाईल याची पुरेपूर दक्षता घेतली। त्यांचा सत्कार करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। कोल्हापूरचे सुपुत्र अनिकेत जाधव कसबेकर, त्यानंतर मी विलास गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे।
मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय विभागाचे सहसचिव श्री विलास गायकवाड यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे सहसचिव असलेले श्री विलास गायकवाड यांचा सत्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. विधी व न्याय विभागामध्ये काम करत असताना कोल्हापूर खंडपीठासाठी शासन स्तरावर अत्यंत तत्परतेने कारवाई पूर्ण केली. त्यामुळे निधी संकलनाचे काम फार मोठे झाले. महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये मोठा दुवा साहेब बनले. त्यानंतर अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की श्री अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि सन्मान करावा. अतुल चव्हाण हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता आहेत. अत्यंत कमी कालावधीमध्ये राधाबाई बिल्डिंग आणि 2 इमारती त्यांनी खंडपीठासाठी सज्ज केल्या आणि दर्जेदार बांधकाम करत असताना ऐतिहासिक मूल्य देखील जपले. यापुढचा सत्कार आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेबांचा. मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कोल्हापूरचे तरुण तडफदार जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार करावा. मूळ सातारा जिल्ह्यातील आणि कराड तालुक्यातील असलेले अमोल येडगे साहेब 2014च्या IAS बॅचचे आहेत. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना साहेबांनी UPSC पास केली. अत्यंत तरुण तडफदार त्यांचं व्यक्तिमत्व आहे. खंडपीठाच्या उभारणीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा साहेबांनी सक्रियपणे राबवली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे जेवढे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. म्हणून आजचा सत्कार हा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा सत्कार आहे. के मंजुलक्ष्मी प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका मॅडम 2013च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. माननीय गवई साहेबांना विनंती करतो की त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मॅडमनी खंडपीठासाठी अत्यंत सक्रियपणे कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा राबवली आणि या सत्काराच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेचे विशेष आभार आम्हाला मानत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. न्यायमूर्ती TV नलवडे साहेबांचा पुढील सत्कार आहे. मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आलोक आराधे साहेब, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती TV नलवडे साहेब यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करावा. न्यायमूर्ती TV नलवडे साहेब म्हणजे तानाजी विश्वासराव नलवडे हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण कोल्हापुरात झालं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी LLB आणि LLM पहिले येण्याचा मान मिळवला. अगदी आजपासून बरोबर 40 वर्षापूर्वी 1985 साली वसंतदादा पाटील या राज्याचे मुख्यमंत्री असताना साहेबांनी आणि त्यांचे मित्र ॲडव्होकेट विलास काळे यांनी खंडपीठाची पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन सादर केलं आणि त्यानंतर साहेब कोल्हापुरातून जिल्हा न्यायाधीश झाले. पुढे 2011 ते 2021 या कालखंडामध्ये साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनल्यावर देखील साहेबांनी कोल्हापूर खंडपीठासाठी पूर्णतः प्रयत्न सुरू ठेवले आणि पाठपुरावा सुरू ठेवला. पुढे जस्टिस रणजित मोरे, आदरणीय मोरे साहेब, निवृत्त न्यायाधीश आदरणीय मोरे साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान करावा अशी मी विनंती आदरणीय गवई साहेबांना करतो. रणजित वसंतराव मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील निमसोड गावचे आहेत. 2006 ते 2020 या कालखंडात रणजित मोरे साहेब मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सध्या ते कॅटचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. खंडपीठाच्या चळवळीत त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सत्कार आहे जस्टिस मोहित शहा साहेबांचा.